अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं, मायातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे दाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणो मुक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रातिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयच्, ज्ञानेशश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं, गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं, ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.
आज कोणी आपल्यात नव्यानं उपस्थित झाले असतील तर त्यांचं स्वागत. काय होतं, मधून लोक विचारतात की आम्हाला सहभाग घ्यायचा आहे. तर एक त्या तळेगावच्या ताई आल्या होत्या, बहुतेक आल्या असाव्यात. त्यांना लिंक पाठवलेली आहे आत्ता. सगळ्यांना मनापासून वंदन. आज चतुर्थी, अंगारकी नाही, संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळं त्या गणेशाला वंदन, ज्ञानदेवांना वंदन, पंढरीनाथाला वंदन आणि आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ करूया. खरं म्हणजे आपण शिवशक्ती समावेशन पाहिलं आणि आता आपण गुरूंच्या गुरुपौर्णिमेपासून गुरुस्तवनाला प्रारंभ केलेला आहे. गुरूंचे असे कितीतरी श्लोक आणि कितीतरी स्तोत्र आहेत की ज्याच्यामध्ये गुरूंचं खूप वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानदेवांना साक्षात निवृत्तीनाथ हेच गुरु मिळाल्यामुळं त्यांच्या मनातले जे भाव आहेत ते गुरूंबद्दल त्यांनी प्रगट केलेले आहेत. पण आपल्याला सुद्धा गुरूंबद्दल असाच आदर वाटला पाहिजे किंवा गुरु भेटल्याशिवाय, आता सगळीकडे सांगतात बघा, त्या दासबोधाच्या प्रत्येक समासामध्ये विवेचन करताना आत्ताच्या सुद्धा 6व्या दशकात देवशोधनमध्ये सांगितले की देवशोधन करायचं असेल तर आपल्याला गुरुशिवाय आपल्याला हे नाहीच आहे, पर्यायच नाही आहे. गुरु शोधण्यासाठी सुद्धा कोणीतरी, म्हणजे देवशोधनासाठी कोणीतरी गुरुच आपल्याला मिळवावा लागतो आणि तो आपण आता मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतरी असे गुरुरूपात आलेले असतात. आपण त्यांच्या चरणी लीन होऊया. आणि पहिली जी ओवी होती ती पुन्हा एकदा वाचती आहे. जे काल परवा आलेले नसतील 2 दिवसापूर्वी, तर त्यांना त्या ओवीचा थोडासा आढावा घ्यायचा. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते आणि समजा काही त्यातला शास्त्रीय भाग असेल तुमच्या लक्षात नाही आला तरी बिघडत नाही. जे सोपं आहे तेवढं लक्षात ठेवा, दृष्टांत असेल तेवढा लक्षात ठेवा आणि एकूणच गुरुबद्दल आपण लीन राहायचे. म्हणून त्या दिवशी गुरुवष्टक म्हटलेलं होतं, आपल्याला सगळं काही जीवनातलं मिळालेलं आहे, पण गुरूंच्या चरणी आपण लीन राहायला पाहिजे. गुरूंकडून जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढ्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून ती ओळ फक्त लक्षात ठेवायची. गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्न ततः किं ततः किं ततः किं ततः किं. त्या दिवशी एका ताईंनी विचारलं होतं की असं 3दा का म्हणले. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे पहिल्या 3 ओळीनंतर फक्त खालच्या शेवटच्या चरणाला एकदाच ततः किं म्हणलं तर ते चरण म्हणता येत नाही, पूर्ण होत नाही. म्हणजे 4 चरणांचं प्रत्येक एक हे असल्यानंतर 4थ्या चरणात तीच ओळ पुन्हा पुनरावृत्ती केलेली. ततः किं ततः किं ततः किं ततः किं. पहिली ओळी बघा ना, कलत्रंधनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बांधवा सर्वमेतद्धि जातं गुरोरंघ्रि पद्मे मनश्चेन्न लग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं. हे एक कारण. आणि दुसरं असं की आपल्याला एखादी गोष्ट पुन्हा पटवून दिली, समजावून सांगितली, जोर देऊन सांगितली, अगदी लहानपणापासून आपल्याला ती सवय लागलेली. त्यामुळे शंकराचार्यसुद्धा पुन्हा पटवून देत आहेत की असं सगळं जरी प्राप्त झालेलं असलं तरी गुरूंच्या चरणी आपण लीन व्हायला पाहिजे. गुरूंबद्दल आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. सगळं मीपणा गेला पाहिजे. म्हणून ततः किंचा एक अर्थ होईल, माझा मीपणा गेला नसेल तर काय उपयोग. दुसरा अर्थ होईल, मला गुरूंबद्दल श्रद्धा नसेल तर काय उपयोग. तिसरा अर्थ होईल ततः किंचा की मी गुरूंच्या ठिकाणी लीन झालो नाही तर काय उपयोग. असं वेगवेगळे अर्थ आपण त्याच्यातनं घेऊ शकतो. म्हणजे त्याचा काय उपयोग आहे. सगळं मला मिळालं पण माझ्याजवळ जर माझा मीपणा वाढलेला असेल. आता पुढच्या ह्याच्यात इतकं सुंदर दृष्टांत दिले बघा दुसऱ्या ओवीमध्ये. पहिली ओवी परत म्हणता मी राहून गेले. किती सुंदर कल्पना केली होती. आता उपाय वनवसंतू, आता उपाय वनवसंतू, जो आज्ञेचा आहे वतंतू, अमूर्तीचे परिमूर्तू कारुण्याचा. 3-4 त्याची विशेषणं सांगितलीत की हा गुरु कसा आहे. अगदी शेवटचं घ्या, अमूर्त परिमूर्त. खरा गुरु म्हणजे परमात्मा आहे आणि तो दिसत नाही. मूर्त म्हणजे मूर्त रूपात, प्रत्यक्ष कुठल्या तरी रूपात दिसणं, तो मूर्त.
पण अमूर्त असून सुद्धा तो आपल्याला भेटतो की नाही. आता जसे समर्थ रामदास भेटले, सगळ्या शिष्यांना भेटले, ज्ञानदेवांना कितीतरी भेटले, तुकारामांना सगळेतले, त्यांना अनेक गुरु भेटले होते, प्रत्येक संताला गुरु भेटले होते. मग ते मूर्त रूपातच भेटले होते. अमूर्त असून सुद्धा ते मूर्त रूपात आहेत. पहिलं त्याच्या आधीचं सांगितलं तर जो आज्ञेचा आहे वतंतू. आज्ञा म्हणजे उपदेश. वेदांनी शास्त्रांनी जे उपदेश केलेले आहेत त्याला आज्ञा म्हटलेलं आहे. म्हणून गुरोह आज्ञा ह्यविचारणीया असं एक बरं का, असं एक सुभाषित आहे की गुरूंची आज्ञा कधीही विचारण्याजोगी नसते, अविचारणीय. म्हणजे समजा गुरूंनी सांगितलं की सत्य बोल, सत्यम वद, धर्मंचर, अभ्यासान मा प्रमदः, स्वाध्यायान मा प्रमदः. अगदी 3 गोष्टी तो पहिल्यांदा गुरूंना शिष्यांना सांगतो की सत्यम वद. आयुष्यात सगळ्यात महत्त्व कशाचं असेल? सत्य बोलण्याला असेल. धर्मंचर, अरे धर्मानुसार आचरण कर. आणि स्वाध्यायात मा प्रमदः. आता आपण हा शब्द लक्षात ठेवायचा की आपला रोजचा जो अध्याय आहे, स्वाध्याय आहे, त्याच्यामध्ये चुका करू नकोस. अर्थ म्हणजे हे करू नकोस, टाळाटाळ करू नकोस. आपण जर एक ओवी शिकली असू तर संध्याकाळी तेवढी पुन्हा किंवा पहाटेपासून 4:45 किती वेळा त्याची आवर्तन होती. म्हणजे त्या ओवीचा अर्थ समजून घ्यायचा आणि तसं आचरणात आणायचे. आता हा काय आहे तर आज्ञेचा आहे व तंतू आहे. आहे व तंतूचा अर्थ सांगितलेला होता की कधीही न भंग पावणार, निरंतर असा हा आहे व तंतू. जसं सौभाग्याचं, स्त्रीचं सौभाग्य हा आहे व तंतू असतो, तसा हा गुरु हा आहे व तंतू आहे. किंवा ती ब्रह्मविद्या जाणून घेण्याचा तो धागा आहे, उपाय आहे, किल्ली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि अगदी पहिलं छान आहे, उपाय वन वसंतू. आता मगाशी सांगितलं तसेच हे उपाय म्हणजे ही सगळी साधनं आधी आपल्याला ऐकावं लागतं. आता ऐकून ऐकून आपल्याला छान कळायला लागलं. आता अमृतानुभव सुद्धा आता सगळ्यांना गोडी वाटायला लागली. जास्ती लोकांना वाटते की आपण हजर राहिलो तो अधिक गोडी वाटेल, अधिक छान समजेल. तो उपाय, हे सगळी उपाय आहेत, साधन आहेत. तर उपायालाच वन म्हटलेलं आहे. उपायरूपी वनाला, साधनरूपी वनाला हा वसंत ऋतू आहे गुरु. म्हणजे किती छान कल्पना केली बघा. ही लक्षात की उपायरूपी वनाचा हा वसंत ऋतू आहे. म्हणजे जसं एखादं वन असेल त्याला माळी जरी सगळी निगराणी करत असेल, मगाच्या ताईंनी छान सांगितलं बघा, सुमनताईंनी, माळ्यानं सगळी व्यवस्था केली हो, पण माळ्याच्या हातात ती बाग फुलवण्याचं असतं का हो कौशल्य. फुलवण्यासाठी तो प्रयत्न करू शकतो, पण त्याच्यासाठी वसंत ऋतूची आवश्यकता असते. आणि तो वसंत ऋतू उगवला, म्हणजे निर्माण झाला, सुरू झाला की बरोबर सगळीकडे छान सगळं फुलून येतं वन. आपल्या दारातलंही वन येतं, मोठमोठ्याली वनं फुलून येतात. तर ही वनं फुलवण्याचं काम हा गुरु करत असतो. आणि म्हणून तो वसंत ऋतूसारखा आहे. अशा 3 त्याला उपमा किंवा 3 गोष्टी सांगितल्यात, त्या लक्षात ठेवायच्या. आता पुढची ओवी बघूया. आता काय आहे, पुढच्या ओवीबद्दल काहींची मतभिन्नता आहे बरं का. काहींनी दुसरी ओवी तिसरी घेतली आणि तिसरी ओवी दुसरी घेतलेली. तर तो तुमच्यामध्ये कुठला असेल ते बघा. मी जे सांगते ते काही ह्याच्यामध्ये असं आहे, मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा वोगरू, जैवविता सद्गुरू निवृत्ती बंधू, अशी दुसरी घेतलेली. आणि तिसरी अशी आहे, अविद्येचे आडवे, भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे, कारुण्ये जोकी. सांगू शकाल तुम्ही कोणी, कोणती ओवी तुमच्यात आहे? म्हणजे आधी त्या ओवीचं घेते. अविद्येचे आडवे ही दुसरी. हा, आणि मोडोनी माया कुंजरू तिसरी आहे ना. आणि काहींच्या आता जसं तुम्ही वाचलं म्हणजे मोडोनी माया कुंजरू आधी आहे का तुमच्याकडे? बरं ठीक आहे, काही बिघडत नाही. कुठली आहे? हां, ते मी पाहिले. आता अनेक ग्रंथ आहेत माझ्याकडे, काहींनी ते वेगवेगळं हे दिलेलं आहे. पण अविद्येचे आधी घेऊया आपण, आणि मग त्याला उपमा दिलेली कुंजरूची नंतर घेऊया, ठीक आहे. तर अविद्येचे अडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे,
धावे कारुजो अशी जी आहे ती अगोदर घेऊया, सोपी आहे ती पण तशी. आता अविद्या म्हणजे काय हो? अज्ञान. आणि आडवे म्हणजे आड रानात. अविद्येच्या आड रानात भुंजती जीवपणाचे भवे. भुंजती म्हणजे सारखे चक्रा मारत राहतात. जीवपणाचे भवे हे आपण जीवरूपी किंवा जीवात्मा हा चैतन्य जो आहे, चैतन्य जे आहे ते ह्या आडवरानात रस्ता न सापडल्यामुळं तिथल्या तिथंच चक्रा मारत राहतो. अशी म्हणजे आपलं जे काल परवा आपण ह्याच्या अगोदर जे मायेचं सगळं सांगितलेलं आहे की सगळं हे बाहेरच्या बाह्य देखाव्यात आपण रमत राहतो आणि माया आपल्याला भुलवत राहते. त्यामुळं हा अविद्येच्या आडरानामध्ये हा जो जीव आहे, हे जे चैतन्य आहे प्रत्येकाच्या देहामध्ये असलेलं, तर तो जेव्हा असा भ्रमानं फिरत राहतो, चक्रा मारत राहतो, योग्य रस्ताच सापडत नाही हो. तर त्याला शेवटचा भाग बघा, सहाय्य करू जो का. तर जो त्याला सहाय्य करणारा आहे किंवा सहाय्य करण्यासाठी जो धावून येतो असा गुरु आहे. कारण पहिल्या याच्यात सांगितलं होतं की सगळ्या उपायरूपी अरण्याचा वसंत ऋतू आहे. सगळे उपाय माहिती आहेत, ग्रंथांमध्ये लिहिले आहेत. आजकाल तर यूट्यूबवर सगळं ऐकायला मिळते, जागोजागी प्रवचनं असतात. पण ते सगळं ऐकलं तरी प्रत्यक्ष काय करायचं हे सांगण्यासाठी धावून येणारा हा गुरु आहे. आणि तो कसा येतो की हाच ज्यांचे असे मार्ग चुकलेले आहेत, ज्याला नेमकं काय करावं हे समजत नाही आहे, आणि अशांसाठी हा धावत येत असतो. अशी छान कल्पना केलेली आहे. अविद्येचे म्हणजे अज्ञानाचे, आडवे म्हणजे अरण्य म्हणजे अरण्यात, आणि भुंजित म्हणजे भोगीत आहे. काय? जीवपणाचे भवे. जीव आता हा शब्द आपल्याला माहिती आहे, आणि भव म्हणजे सारखा जन्म येतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे बहुतुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. शंकराचार्यांनी तर एवढी सुंदर स्तोत्र रचलेली आहेत, आणि हे आपल्याला सारखं माहिती आहे. कितीही तुम्ही जरी प्रयत्न केलात आणि नाही केला तरी जर आपल्या हातून एक जरी अपराध राहिलेला असेल, एक जरी चूक राहिलेली असेल, बरं ती चूक राहिली तर राहू द्या, परमेश्वराचीच कधी आठवण काढली नसेल, ती महत्त्वाची चूक आहे. आणि मग आपल्याला हे पुनरपि जननम पुनरपि मरणम भोगावं लागतं. बघा ना, किती अडचणी येतात, किती संकट येतात, पण क्षणाक्षणाला जर श्वासागणिक आपण जर भगवंताची आठवण काढली तर हे जीवपणाचे भवे म्हणजे हे पुन्हा पुन्हा जन्म मरण हे आपल्याला येणार नाही. म्हणून म्हणलेलं आहे की कधीतरी आपण जन्माला आलोय म्हणजे मरण आहेच. आणि मग या मिथ्या चक्रात त्या चैतन्याचं म्हणजे जीवचैतन्याचं कारुण्ये म्हणजे करुणेनं जो श्री गुरु धावे म्हणजे धावतो. तुम्ही असे त्या चक्रात अडकलेले आहात, तुम्ही सारखे फिरता आहात, गरगर फिरतो बघा कधी कधी माणूस, आणि मग त्याला कुणीतरी त्या मार्गावर न्यावं लागतं. ते मार्गावर नेण्याचं काम हे गुरु धावत येऊन करतात. कधीतरी आपल्या मनात येतच ना की कोणीतरी मला असं मनात कोणीतरी यावं आणि या गर्तेतून बाहेर काढावं, किंवा हा रस्ता माझा चुकलेला आहे, मला योग्य मार्ग दाखवावा, माझं ठिकाण तिकडं कुठंतरी लांब राहिले, मला वाटत होतं याच बोळीतनं गेलं की आमचं घर आहे, पण नाही सापडत. तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. आता एक 15 दिवसापूर्वी मिस्टरांचे माझ्या मित्र भेटले होते, वेटनरी डॉक्टरच होते. वर्षभरात भेटले नाहीत म्हणून ते म्हणले का हो इथे नसता का? नाही म्हणे मी इथंच आहे. पण मला विस्मरण झालं होतं. कसं विस्मरण झालं बघा, सगळ्यांना हा सुद्धा मुद्दा म्हणजे तुम्ही म्हणाले या ओबीशी संबंधित आहे का होते, पण मला सहज आठवलं की त्या रस्त्यात कसा मनुष्य अडकून पडतो. त्यांचं म्हणे सोडियम कमी झालं, ते फिरायला गेले होते बाहेर आणि परत यायला लागले घरी, तर रोजचा जो मार्ग आहे म्हणजे आमचं रेल्वे आपलं स्टँड
ते त्यांचं घर, या याच्यावर त्यांनी 14 चकरा मारल्या. 14. मला या उदाहरणाशी अगदी योग्य वाटते ते उदाहरण. आणि घराजवळ आले तरी त्यांना घर आपलं आठवेना, घर स्मरेना. परत ते नंतर कुठल्या तरी दुसऱ्या बोळीमध्ये गेले तर तिथले लोक ओळखीचेच होते ना, सगळे शेजारी पाजारी. आणि मग ते म्हणतात काय झालंय, त्यांना त्यांचे तेही ओळखता येईनात. मग त्या लोकांनी बायकोला फोन केला आणि ती बिचारी तिथं आली आणि घरी घेऊन गेली. ते म्हणतात तू कोण, कशासाठी मला नेते. लगेच ताबडतोब हॉस्पिटलला नेलं आणि त्यांना ती सोडियमची ट्रीटमेंट सुरू. म्हणजे असा माणूस जर चक्रात पडला तर कोणीतरी भेटावं लागतं ना. आपण ह्या मायाजाळात रोज गुंतून पडलेले आहोत संसाराच्या, आणि त्याच्यासाठी जो धावत येणारा तो गुरु आहे, एवढं छान लक्षात ठेवा. म्हणून अविद्येचे आडवे, आता लक्षात ठेवा शब्द, अविद्येचे आडवे. आडवे म्हणजे आड राहणं. भुंजित जीवपणाचे भवे, भुंजित म्हणजे भोगत आहे, जीवपणाचे भवे म्हणजे जन्माला आलो आहे आणि सतत हे चक्र सुरूच राहणार आहे, कधीतरी मरणार आहे. अशा या मिथ्या चक्रात, जीवपणाचे भवे, या भवचक्रात, भवचक्र म्हणजे भवसंसार, भव म्हणजे सागर, समुद्र. त्याला सागर म्हणले, कोणी नदीची उपमा दिली, कोणी आता अरण्य म्हणतायत, काहीही उपमा दिलेले आहेत. आणि तया चैतन्याचे धावे, त्या चैतन्याचं म्हणजे जीव चैतन्याचं भावे. कारुण्य, कारुण्य म्हणजे करुणपणानं, करुणेनं धावे. धावे म्हणजे जो धावत येतो, त्याला लक्षात येतं अरे माझा भक्त कुठेतरी अडकलेला आहे. रोज सांगते की गुरु म्हणजे परमात्माच आहे. गुरु म्हणजे साधा आपला आमच्यासारखं, म्हणजे जे कोणी शिकवतात त्याला गुरु म्हणताच येणार नाही. जो आपल्याला या संसारातून, या मायेतून बाहेर काढतो आणि खरा परमार्थाचा किंवा परब्रह्माचा मार्ग दाखवतो, तर तो हा गुरु आहे. अशी दुसऱ्या याच्यात सांगितले. कुणाचा तरी आवाज येतो, तेवढा बंद करता का? पी म्हणून कोण आहे? पी पी. हा, हे उदाहरण लागू शकतं का? आम्ही एकदा कारंजाला गेलो होते. हो, सांगा सांगा. हा, संध्याकाळ झाली, आम्हाला दाखवलं जायचं होतं. हा, तर पाऊस येत, आपण त्या जगात कात्री याच्यामध्ये आम्हाला रस्ता कळला नाही. सरळ आम्ही रस्ता असं कसं काही गाव येत नाही बा असं वाटलं. तर एकदा म्हणे नाही तुम्ही इकडच्या रस्त्याने जा. इकडच्या रस्त्याने गेलो तरी समजे ना. एक एवढ्या पावसामध्ये चिखलामध्ये एक माणूस असा आला आणि आम्हाला म्हणे हो तुम्ही असे जा. आणि आम्ही निघालो. आम्हाला भीती वाटली, म्हटलं पुढे लुटणारा तर नाही, पण तो गायब झाला आणि आम्ही रस्त्याला लागलो. इथे लागू पडतो का? म्हणजे अगदी 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 सद्गुरू कोणत्या तरी रूपात येतातच. सद्गुरू बरोबर आहे. असे रोजच्या जीवनातही प्रसंग घडतात. अगदी रोजच्या जीवनात. हा, मी बंद केला. हा, कारण मग तुमचा येत नाही ना. तर असे रोजच्या जीवनात आपल्याला प्रसंग घडत असतात. असे अनुभव मलाही काही आलेले आहेत, नंतर मी सांगेन. आज आता आपण पुढे जाऊया. तर असे प्रसंग घडतात आणि येतोच. म्हणजे म्हणून म्हणलं ना, हे जे त्यांनी म्हणले ना की ते करुणेने येतात, त्यांना करुणा येते, आपल्याबद्दल प्रेम, दया, आणि त्याच्यासाठी ते ओढीने येतात की अरे माझा भक्त अडचणीत आहे. तिथे फक्त तुम्हाला त्यांनी मार्ग दाखवला आणि लगेच निघून गेलेले आहेत. अगदी बरोबर आहे. बरं, आपण ह्याच्याबद्दलचं आता हे बघूया काय म्हणायचं. अनुभव म्हणजे अमृत अनुभव, अमृत गिरवाण अनुभव. अगदी सोप्या आहेत, मुद्दाम सांगितल्यावर थोड्या डोक्यात बसतील. पहिल्याची पण त्या दिवशी सांगितली होती, पण ती एकदा म्हणून दाखवते. अधुनोपाय विपिने वसंतो यो विराजते, सौभाग्यतंतुर्विद्याया मूर्तिमान करुणारसहा. करुणेचा तो रस आहे. आणि या सगळ्या उपायाच्या अरण्यामध्ये जो वसंतासारखा विराजमान झालेला आहे आणि सौभाग्य तंतूसारखा जो अखंड आहे, विद्येचा अखंड तंतू आहे, आणि जो मूर्तिमान करुणेचाच रस आहे, असा हा गुरु आहे. आता बघूया. अनाद्य विद्या विपिने
अनाद्य विद्या विपिने जीवभावेन यद्भ्रमत् जीवभावेन यद्भ्रमत् चैतन्यं तत्समुद्धर्तुं कृपया योभिधावती अभिधावती अगदी धावत येतो. अनाद्य विद्या म्हणजे जी अज्ञानाची जी विद्या आहे किंवा अज्ञान जे आहे, आणि जीवभावेनं यद्भ्रमत् जीवभावेनं जीवरूपानं जो भ्रमण करतो आहे, भ्रमण चाललेलं आहे, अशा त्या चैतन्याला समुद्धर्तून उद्धरून नेण्यासाठी कृपया कृपेनं करुणेनं अभिधावती जो धावत येतो असा गुरु आहे. असे प्रत्येकाच्या आयुष्यात आले असतील. सांगत राहा कुणाला जर काही असं वाटत असेल तर, काहीच हरकत नाही. आता काय म्हटलंय बघा, अविद्या म्हणजे हीच ओवी पुन्हा सांगते की अविद्या विपिने जे म्हणले ते आपल्या आठवणीत राहावं. अविद्येचे आडवे म्हटले आणि भुंजित जीवपणाचे भवे. आपण जीवरूपानं आत्ता हा सगळा भोग घेत असतो आणि भवे म्हणजे या भवसागरात संसारात, तर या चैतन्याचे धावे, त्या चैतन्यासाठी तो धावत येतोय. कारुण्ये जो करुणेनं धावत येतोय. आता अमृतानुभव स्वरूपानंदांचं जे आहे अभंग, ते पण फार सुंदर त्यांनी असं केलेलं आहे. त्याच्यातलंही बघा, पहिल्या ओवीचंही त्या दिवशी घाईघाईत जरा झालं असेल. आता साध कांसी म्हणजे ती ओवी पक्की डोकीत बसेल म्हणून. आता साध कांसी वसंत होऊन फळा आणि वन साधनांचे मंगल पवित्र स्वभावे जो असोनी अमूर्त भक्तांची या प्रीती असोनी अमूर्त भक्तांची या प्रीती होय जो का मूर्ती कारुण्याची बरोबर आहे. ब्रह्मविद्या रूपी सौभाग्याचे सूत्र मंगल पवित्र स्वभावे जी. छान. आणि आता ही बघा, अविद्येच्या राणी आडवे म्हटले, किती छान सांगितले बघा. अविद्येच्या राणी वृथा भोवे जीव. फिरतच राहतो आपण, हा आपला वृथा व्यर्थ. मिथ्या अहंभाव बाळगोनी. आणि आता बघा, काही वेळेला अहंभाव आडवा येतो. हल्ली आता गुगल आणि GPS सगळं निघालेलं आहे, गाडीतनं जाणाऱ्याला ते मिळतं. आणि हल्ली पायी चालणारे सुद्धा तो मॅप घेऊनच चालत असतात. पण तो मॅप कधी कधी गरागरा फिरवतो बरं का. तुम्ही अनुभव घेतला असेल. आपण जिथे आहोत उभे, त्याच्या मागे किंवा पुढे किंवा डाव्या आणि उजव्या बाजूला लगेच असतं ठिकाण, आणि तो असा पुन्हा 100-200 मीटरचा चक्रा मारायला लावतो 4-5 वेळा. कारण का, की आपण विचारत नाही. आपला मिथ्या अहंभाव. तेच जर आपण समोर दिसलं तर विचारणार म्हणा, कोणी नसेल, नाडरानच असेल तर विचारणार ते कुणाला. तसा मग असतात ताईंनी सांगितलं तसा एखादा कोणीतरी गुरु किंवा परमात्मा कोणाच्या तरी रूपात आपणहून येतो. पण मिथ्या अहंभाव बाळगोनी. मिथ्या अहंभाव आहे, मीपणा इतका साठलेला आहे. तया जीवा लागी कृपाळू होऊन. ही आत्ताची ओवी जी चालली ना, फार सुंदर आहे. कृपाळू होऊन येई जो धावोन सोडवाया. आणि मग तो धावत धावत येतो. किती वेळेला आलाय. जिथे जिथे कोणी असे आडरानात गुंतले आहेत या भवाच्या संसाराच्या, आणि त्याला तो सोडवण्यासाठी येत असतो. आता ते डॉक्टर V. कुलकर्णी काय म्हणतात बघा त्या ओवीबद्दल. पण पुन्हा पहिली घेते, कारण त्या दिवशी आपण हे इतरांची घेतली होती न मतं. आणि या 3 ओव्या अशा सलग आहेत, म्हणजे ह्या तिन्ही छान घेतल्या की आपल्या डोक्यात चांगला हा विचार बसेल. आता त्यांनी सुद्धा सांगितलं की उपाय रूप वनाचा जो वसंत ऋतू आहे, ज्या वसंत ऋतूमुळे उपायांचं वन बहरतं, फळाफुलाला येतं, आणि जो आज्ञेचा किंवा शिवशासनाचा सौभाग्यालंकार आहे. आता हे आपल्याकडे अनेकांच्या आज्ञा आहेत. वेदाची आज्ञा मानली जाते, पुराणांमधली आहे, श्रुती स्मृती पुराणोक्त आपण म्हणतो. प्रत्येकानं ज्या आज्ञा सांगितलेल्या आहेत, किंवा मग शिवाची एक शिवशासन म्हणून ग्रंथ आहे,
तर त्याच्यामधल्या ज्या आज्ञा आहेत तर त्याचा तो अलंकार आहे. सौभाग्याचा आहे व तंतू म्हणले, काय शब्द सुंदर वापरलेला. आणि कारुण्याचा मूर्त अवतारच आहे गुरु म्हणजे. करुणेचा पूर्ण आविष्कार आहे त्याच्या ठिकाणी. कधी पाहिलं तुम्ही कधी कुणी गुरु कोणावर रागावलेत हे झालेत? कधीच नाही. आता गुरु ही पुन्हा अध्यात्मातले गुरु ही कल्पना लक्षात घ्या. व्यवहारातले शिक्षक किंवा गुरु लक्षात घेऊ नका. आपल्याला काही ठिकाणी तशा त्या गुरूंचा कदाचित उग्र किंवा रौद्र रूप किंवा त्यांनी रागावलं असेल. पूर्वीच्या काळी म्हणायचे छडी लागे छमछम विद्या ये गमगम. आता परवा काय काय घटना घडतायत आणि शिक्षकांनी शिक्षा देणं हे अगदी निकालातच काढलेलं आहे. द्यायचीच नाही, कारण विद्यार्थ्यांच्या बाजूनं सगळा पुन्हा हे आहे. तो जाऊ दे. आता जो दुसरा आहे, आत्ताची जी आपली ओवी आहे, जो जीवात्मा म्हणजे चैतन्य अविद्येच्या आडरानात अज्ञानाच्या आडरानात रस्ता न सापडल्यामुळं तिथल्या तिथे चक्रा मारत राहतो. त्याला सहाय्य करण्यासाठी हा धावून येत असतो. आणि गुलाबराव महाराज काय म्हणतात, अविद्यारूपी अरण्यात सापडून जीवपणाचे फेरे भोगणाऱ्या जीवचैतन्यानं धावा केला असता त्याच्याच त्या धाव्याला जो धावून येतो असा गुरु असतो. अहो कधी कधी बोलायला शब्द फुटत नाहीत, पण आतून आंतरिक आपली ओढ चाललेली असते कुणाला तरी बोलवायची त्या परमेश्वराला. आणि आपण म्हणतो देवा अरे तुला दिसत नाही का रे, किंवा कधी कधी बोलणं अशक्य असतं. हल्ली मोबाईल आहेत, मोबाईलमधनं मेसेज पाठवले जातात. परवा एक मुलीचा आला होता मेसेज की हल्ली रिक्षेवाले वगैरे कसे फसवतात. आणि मग तिच्या लक्षात आलं की आपल्याला इथं फसवणूक चालली. तिनं बरोबर तो काय 112 नंबर वगैरे फिरवला 2दा-3दा आणि मग शेवटी त्या रिक्षेतनं तिनं झेप मारली, उडी मारली आणि मग सगळे पोलीस तिला धावून त्या ठिकाणी आले. जसं आता कोणीतरी कोणाच्या तरी रूपातच हे पोलीससुद्धा आपल्याला त्या गुरूंच्या रूपात, परमात्म्याच्या रूपात किंवा कुणाच्या तरी शेवटी सोडवणूक करणाऱ्याच्या रूपात भगवंत कोणाला तरी पाठवतच असतो आणि मग तो धावून येणार आहे. तसं मानसी कणेकर म्हणतात की भ्रमाच्या अरण्यात जीवपणाचा चकवा भोगणाऱ्या या भक्ताचा धावा ऐकून जो स्वतःच चैतन्य पुंज आहे, चैतन्याचा सगळा तो स्वतःच आविष्कार आहे आणि त्याच्या साह्यासाठी हा भगवान किंवा हा गुरु धावून येत असतो. असं खूप खूप प्रत्येकाने इतकं त्याच्यावर विवेचन केलेलं आहे. पण मला असं वाटतं की तुम्हाला जास्त खोलात जाण्यापेक्षा सुद्धा तो भाग समजणं हे महत्त्वाचं आहे. आता त्याच्यासाठी एक उदाहरणं, आपल्याला बरीचशी उदाहरणं असतात. कधीकधी असे काही आजार येतात आणि त्या आजारामध्ये सुद्धा चांगला गुरु म्हणजे चांगला काय म्हणतो आपण वैद्य भेटला तर त्याच्यावर योग्य तो इलाज होऊ शकतो. तसं गुरु हा कसा असतो, ब्रह्म एव गुरुरूपेण अवतिष्ठते अशी एक स्मृती पण आहे. म्हणजे श्री गुरूंची आवश्यकता कशी आहे किंवा श्री गुरु श्रेष्ठ कसे आहेत त्याच्याबद्दल अशी छोटी छोटी विधानं छान असतात. गुरुरूपेण ब्रह्म एव अवतिष्ठते. मग का गुरुची सेवा करायची, का गुरुलाच बोलवायचं, की तो मूर्त रूपात आपल्यासाठी येणार आहे म्हणून. आणि गुरुरूपाशिवाय हे संसाराचे गुंताडे किंवा हे जे जाळं आहे याच्यातून आपण बाहेर येऊ शकत नाही. मोठं जाळं आहे. परवा मी सांगितलं होतं की तो जो कोळी असतो तो स्वतःच्याच मुखातला एक जो द्रव असतो तो बाहेर काढून आपल्या भोवती जाळं निर्माण करतो. खूपदा आपणही असेच गुंतत जातो. मग ते आर्थिक बाबतीत असतील आणि मग त्याच्यातून बाहेर येता येत नाही. मग कर्जाच्या बाबतीत असेल. आता गरिबांना तर कसे फसवणारे लोक आत्तासुद्धा आहेत. 4,000चं कर्ज काढलं तर त्याच्यावर 40,000 त्यांच्याकडनं वर्षभरात. काय म्हणजे माझ्या त्या बाईंकडनं मी हेच झाले, म्हणजे मीच हे होऊन गेले, त्रस्त झाले. म्हणलं अशी घेऊ नका कर्ज तुम्ही. लोक फसवतात. कशातही माणूस गुंतत राहतो. कधी कधी आजाराच्या ह्याच्यात. आजच आता ते गुरुचरित्रातला एक अध्याय वाचत होते. अक्षरशः आपण जे डॉक्टरकडे जातो त्याच्यापेक्षा पूर्वीच्या या शास्त्रांनी सगळं सांगितलं आहे. आचरणावर प्रत्येक आजार अवलंबून आहे.
तुम्ही कुणाला फसवलेत, कुणाकडनं काय केले, त्याच्यावरनं वेगवेगळे व्याधी होतात. तो एक स्वतंत्र विषय आहे, पण ते गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणून कधीतरी तोही विषय तुम्हाला सांगेन मी, जेव्हा असा येईल त्याच्याशी संबंधित तेव्हा. तर वस्तुरूपानं किंवा मूर्तरूपानं हा गुरूंचा अवतार झालेला आहे. आणि खरा जीव आहे, मी जीव आहे, मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे, मी सुखी आहे, मी देहधारी आहे, माझा देह पांचभौतिक आहे, असे जे जे काही सगळं आपल्या मनात येत असतं किंवा आपण सारखं मी करत असतो, असा हा जीव म्हणत असतो. हा माझा, हा तुझा. शंकराचार्यांनी त्या अध्यास हे कल्पप्रस केलेलं आहे पहिल्यांदा प्रकरण. त्याच्यात हेच सगळं की मी, माझा पुत्र, माझा मित्र, जे सगळं माझं माझं माझं. आणि हे जसं जसं त्याला आपल्याला गुंतत जातो, त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम हे गुरु करत असतात. हा संसार आहे. संसार कसा आहे? संसरती ती संसारा. सतत तो पुढे पुढे सरकत राहतो. आणि म्हणून आता पुढची जी ओवी आहे ती आपण पाहूया. पुढची पण ओवी खूप सुंदर आहे. तेवढी लक्षात आली तर याच्याशी मगाशी जी वाचलेली आहे तीच पुन्हा एकदा वाचते. मोडोन, आता खरे ती काही यांनी दुसरीच दिली होती. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेवविता सद्गुरू, निवृत्ती वंदू. आता त्यांनी हेच तिथं नावच सांगितलेलं आहे. अर्थात त्या निवृत्तीमध्ये सुद्धा 2 अर्थ असतात बरं का. तो आपण पाहूया. आधी साधा अर्थ बघूया. मोडूनी माया कुंजरू. अहो हत्ती आहे हा. ही माया म्हणजे कुंजरू म्हणजे हत्ती आहे. त्याला मोडून टाकायचे, तोडून टाकायचे. आणि मुक्त मोतियाचा ओगरू. किती छान कल्पना केली. मायारूपी हत्तीचा पूर्ण समूळ उच्छेद करायचा, मोडून टाकायचा. आणि मुक्त मोतियाचा ओगरू हा काय करतो गुरु? मुक्त म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष. तर मुक्तरूपी मोत्याचा वोगरू म्हणजे पक्वान्न. पंचपक्वान्नाचं आपण देतो की नाही कुठल्या कारणानं भोजन, तर तो वोगरू शब्द लक्षात ठेवा. सुग्रास जेवण, पक्वान्न असा जो घालतो म्हणजे. आणि अशी एक कल्पना आहे की हत्तीच्या गंडस्थळात एक मोती सापडत असतो आणि तो मोती म्हणजे मुक्त मोती. आणि त्याचं जणू काही पक्वान्न किंवा मुक्तिरूपी पक्वान्नाचं जो जेवण घालतो असा तो गुरु आहे. जेवविता सद्गुरू. बघा कधी कधी आपण एखाद्याकडे गेलो ना आणि अगदी भुकेनं व्याकुळ झालेलं असलो, तर आता गुरूंकडे गेलो तर आपण कसं मागणार त्यांना जेवायला? शक्यच नाही. पण त्या गुरूंना आंतरिक कळतंच. आणि ते म्हणतात पहिल्यांदा तुम्ही हातपाय धुवा, इथं प्रसाद भक्षण करा, मग आपण बोलूया, मग तुमच्या शंका असतील त्या दूर करूया. तसं हे मुक्तरूपी मोक्षरूपी मोती आपल्याला मोत्याचा चारा देत आहेत, म्हणजेच सुग्रास भोजन देत आहेत. आपण तो कोण आहे? निवृत्ती वंदू. मुक्त आणि निवृत्ती या 2 शब्दाशी नातं आहे बरं का. निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु आहेतच. त्यांनाही वंदन केलेलंच आहे. निवृत्तीरूपी त्या निवृत्तीनाथांना वंदन करतो असं ते म्हणतात. जसं शिवशक्तीला वंदन केलं तसं आता निवृत्तींना वंदन करतात. पण त्यामागे काहीतरी मी म्हटलं तसं आपल्या मनातल्या वृत्ती घालवून टाकणारा तो निवृत्ती आहे. सगळ्यांनाच आता निवृत्तीनाथ स्वतःला मिळतील का गुरु? नाही. मग आता आपल्या मनातले ज्या ज्या वृत्ती आहेत, ज्या ज्या इच्छा आहेत, ज्या ज्या आकांक्षा आहेत, त्या सगळ्या आपण घालवून टाकायच्या. हळूहळू कमी करायला सुरुवात करायची. त्याच्यावर मात करायची. त्याग म्हणजे काय? एकदम जसं आता परवा पाहिलं, फिरायला गेलो होतो आणि एक जोडी आपली होती, त्याने एक पिल्लू सोडले पुढे आणि बघतायत ते कुठं जाते. ते आपल्या प्रत्येकाच्या मागे पायात येते. हा त्याग, आपल्या कुत्र्याचा त्याग, मांजराचा त्याग सोडून देणं. असं आपल्याला सोडून देता येईल का? नाही. आपल्या मनातून त्याचा त्याग व्हायला पाहिजे. म्हणून जो सद्गुरू निवृत्तीनाथ
अशा गोष्टी आपल्या घालवून टाकू शकतो. जो सद्गुरू आहे तो सांगतो की तो त्यांच्या उदाहरणातूनच सांगतो की नाही. आता एकनाथ महाराजांचं आहे तसंच उदाहरण, श्रीधर स्वामींचं आहे, सद्गुरू समर्थांचं आहे की त्यांना जो पदार्थ आवडत होता तोच सोडण्यासाठी एखादी माऊली आपल्या मुलाला घेऊन येते आणि सांगते की याला पुरणपोळी फार आवडते, किंवा कोणी म्हणतात बटाट्याची भाजी फार आवडते किंवा अन्य काहीही, आणि हा सोडत नाही आहे, तर ह्याला सोडायला सांगा. तर तिन्ही गुरूंची वेगवेगळी अशी उदाहरणं आहेत, पण मी आता तिघांचं एकत्रित वर्णन करते. ते सांगतात 15 दिवसांनी त्याला घेऊन या. का बरं? ती म्हणते अहो एवढं सांगायला काय 2 मिनटाचं नाही. म्हणतात तू 15 दिवसांनीच ये. 15 दिवस स्वतः आधी त्यांनी तो उपाय केला आहे स्वतः. ती पुरणपोळी कशातही हे करून खाल्ली, कालवून खाल्ली, बटाट्याची भाजी अक्षरशः शेणामध्ये हे करून खाल्ली, आणि त्याची जेव्हा वांती उलटी जेव्हा झाली तेव्हा त्याच्याबद्दलची पूर्ण आसक्ती, आवड ही निघून गेलेली आहे. एकेकांनी असे उपाय केलेले असे गुरु की जे मग ते आल्यानंतर सांगू शकतात की बाबा रे, ही गोष्ट पुन्हा पुन्हा खाण्यासाठी अशा हट्ट धरू नकोस, जेव्हा आपणहून मिळेल तेव्हा ठीक आहे. काही मुलं बघा हल्ली पनीरची भाजी, मी तर अगदी प्रत्येक कुठल्याही कार्यात गेला की पनीरशिवाय जेवणच नाही, आणि लहान मुलांना तेच लागतं. ते जाऊ द्या, पण त्याच्यापासून निवृत्ती हळूहळू मुलांना तुम्ही पर्याय द्या ना. लहान वयातच ही वृत्ती आपली हळूहळू निवृत्त व्हायला शिकवायची. आणि आता तर आपण त्या वयाला आलेलोच आहोत. आता आपण कुठली गोष्ट अशी ठेवायची नाही. म्हणजे मग ह्यातून आपण जर निवृत्त झालो तर असे सद्गुरू आपल्याला प्राप्त होतील आणि त्यांना आपण वंदन करूया असं ज्ञानदेव सांगतात. आता त्या ओवीचं पण आपल्याला हे पाहिजे समश्लोकी. छान ह्याचं पण दिलेलं आहे त्यांनी. दुसरेचं सांगून झालं होतं, आता तिसरीचं. मय्येभं मुपसंहृत्य मुक्तिमुक्ता फलोदनं भोजयेत् सद्गुरुर्यस्तं निवृत्तिं प्रणमाम्यहं. मायेभ, इथं तुम्हाला शब्द माहिती नसेल, मायारूपी इभ म्हणजे हत्ती. त्यांनी जो कुंजरू शब्द वापरला आहे त्याच्यासाठी संस्कृतमध्ये मायेभ म्हणले. आणि उपसंहृत्य म्हणजे त्याच्याजवळ येऊन, म्हणजेच त्याला सोडून, मुक्तिमुक्ता फलोदनम, मुक्ती यांनी मला शब्द तो वापरलेला आहे म्हणून आवडला. मुक्तिरूपी मुक्ता म्हणजे मोत्याचं भोजन दिलेलं आहे. फलोदनम, ओदनम म्हणजे जेवण. भोजयेत सद्गुरुर्यस्तम, भोजयेत म्हणजे घालवतो, प्रयोजक क्रियापद आहे. खाववितो, तोंडामध्ये भरवतो. तम निवृत्तीम प्रणमाम्यहम, त्या निवृत्तीला मी वंदन करतो असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. शब्दशः मोत्याचा चारा किंवा मोत्याचं जेवण असा अर्थ घ्यायचा नाही आहे. आपल्याला हळूहळू या संसारातून मुक्त होण्यासाठी जो मोती पाहिजे, मुक्तीचा मोती, त्याचा चारा देणारा असा हा गुरु आहे. आणि त्या सद्गुरूला म्हणजे निवृत्तीला मी वंदन करतो. अभंग अमृतानुभवात काय म्हणतात बघा. मायारूप हत्ती बळावला थोर, मायारूप हत्ती बळावला थोर, तयाचा संहार करोनिया, तयाचा संहार करोनिया. गंडस्थळातील मुक्तिरूपी मोती, किंवा त्याच्या गंडस्थळात मुक्तिरूपी मोती मिळत असतो. जीवाती प्रीती जेव विजो, जीवाती प्रीती जेव विजो, दयाळ तो माझा सद्गुरु निवृत्ती, दयाळ तो माझा सद्गुरु निवृत्ती. वंदुतया प्रती अनन्याचे, वंदुतया प्रती अनन्यत्वे, अनन्य भावानं, गुरुला सुद्धा अनन्य भावानं शरण जायचं.
नाही तर लोक, आता तुम्हाला समर्थांच्या जीवनातले पण खूप छान असे प्रसंग आहेत की स्वतःच्या गुरुला सोडून कोणीतरी दुसरीकडे जावं म्हणतो आणि समर्थांकडे येतो, आणि समर्थांनी मुद्दाम त्याच्या पुढे अशी माया निर्माण केली की त्यानं आपल्या या आचरणाचा तिरस्कार करावा, असं करावं. म्हणजे एका गुरुवर श्रद्धा ठेवणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून अनन्य भावानं मला सांगायचं, आज एक गुरु करायचा, उद्या दुसरीकडे जायचं, त्यांनाही गुरु करायचं, त्यांचाही मंत्र घ्यायचा, असं नसतं. एकमेवच गुरु पाहिजे आपल्या आयुष्यात. हां, शिकवणारे अनेक असतात गुरु, तो भाग वेगळा आहे. अनेक शास्त्र, अनेक विद्या शिकवणारे जे गुरु आहेत ते वेगळे, पण अध्यात्मविद्येतला गुरु हा एकच असला पाहिजे. आणि म्हणून ते सांगतायत की अनन्य भावानं त्याला शरण जावं आणि अनन्य भावानं त्याला वंदन करावं, कारण गुरु परमात्मा परेश. दयाळ तो माझा सद्गुरु निवृत्ती, वंदुत या प्रती अनन्यत्वे. आता त्याच्यात ते मगाशी म्हटलं तसं वि. कुलकर्णी काय म्हणतात की मायारूप हत्तीचा नाश करून, आता लक्षात आलं आहे सगळ्यांना, ही माया फार गहन आहे नाही का, आणि तिचा नाश करणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी किती अशक्य गोष्टी शक्य कराव्या लागतील ते ज्ञानदेवांनी सांगितलं होतं. एक वेळ मुंगी मेरू पर्वत चढून जाईल. आता मुंगीला एवढा मोठा मेरू पर्वत शक्य आहे का? पण तो शक्य आहे, पण मायेलाच सोडणं अवघड आहे. म्हणून हा मायारूप कुंजरू त्याचा नाश करून जो मुक्तिरूप मोत्याचा घास भरवतो, त्या श्रीगुरूला मी आता वंदन करतो. आपल्याला शेवटी कधीतरी वाटतं बघा, एखाद दिवशी तरी आपण म्हणतो नको बाबा या जे संसाराचा आता वीट आला, या संसारातनं बाहेर पडावं. कधी हा संसार खरा मानणं सोडू तेव्हा आपण बाहेर पडू. आणि संसारालाच खरं मानतोय, या शरीरालाच खरं मानतोय, तोपर्यंत आपण कधी बाहेर पडू शकणारच नाही. तसं गुलाबराव महाराज पण काय म्हणतात की माया किंवा अज्ञानरूपी हत्ती मोडून ज्यांनी मुक्तपणाच्या मोत्याचं भोजन घातलंय, त्या श्री निवृत्तीनाथ सद्गुरूंना मी वंदन करतो. गुलाबरावांनी सुद्धा खूप त्याच्यावर काही उदाहरणं दिलेली आहेत, पण आपण आता काय जास्त खोलात गेलं तर तुम्हाला पुन्हा किचकट वाटतं. फक्त एक छोटंसं उदाहरण सांगते की परीक्षित राजाला ऋषींचा त्याने अपराध केला ना, त्याला खूप तहान लागलेली असते. तो त्या वनामध्ये येतो, शिकार करण्यासाठी आलेला आहे, आणि त्याला पाणी मिळत नाही. म्हणून त्याला असं वाटतं की हे इथं गुरु बसलेले आहेत समाधी लावून, याचा एवढा परिवार आहे, तर ह्यांनी कुणीतरी माझी चौकशी करते, याचा अहंभावच तिथे आड आलेला असतो. आणि म्हणून तो मेलेला साप त्यांच्या गळ्यामध्ये घालून निघून जायला लागतो. निघून जातो म्हणजे नंतर त्या गुरूंचा जो मुलगा आहे तो बघतो, आणि त्याच्या लक्षात आलं, त्यांना अंतर्ज्ञानानं कळायचं, म्हणून त्यांनी त्याला शाप दिलेला असतो की तुझा 7व्या दिवशी सर्पदंशानंच मृत्यू येईल. असं जेव्हा म्हटलं तेव्हा त्या परीक्षिताला कोणी भोजन घातले हे मुक्तीचं, तर शुकांकडे तो आलेला आहे. शुक मुनी त्याच्यासाठी धावत आलेत. त्यांनी त्याच्या मायारूप हत्तीचा नाश केला. 7 दिवस सगळं भागवत पुराण सांगितलेलं आहे. हे मुक्तीचं भोजन त्याला घातलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असे अनेक गुरु आहेत, अनेक जनकांनी सुद्धा कित्येक जणांचा उद्धार केलेला आहे. सगळ्या संतांनी तर केलेलाच आहे. तर तात्पर्य काय की अविद्यारूपी जो कोणी घोर हे आहे, हत्ती आहे, मायारूपी जो हत्ती आहे, आणि हे अरण्य जे आहे संसाराचं, याच्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंचाच धावा केला पाहिजे, अनन्य भावानं केलं पाहिजे. मग ते कारुण्यानं आपल्या ठिकाणी धावत येतात आणि या मायारूप हत्तीचा त्याग करायला सांगून मुक्तिरूपी मोत्याचा चारा आपल्याला भरवतात किंवा पक्वान्नाचं भोजन घालतात. असे जे सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांना आपणही वंदन करूया. आपणही निवृत्तीरूप म्हणजे वृत्तीरहित होण्यासाठीच अशाच गुरूंना वंदन करूया, जसं ज्ञानदेवांनी केलेलं आहे. आणि इथेच आज थांबूया, कारण 3 ओव्या आता उद्याला 2री आणि 3री एक आणि थोडक्यात सांगा. दोन्ही ओव्या चांगल्या आहेत. गंडस्थल म्हणजे काय? गंडस्थल म्हणजे
हात आपलं कसं इथं इथे हा जशी आपली मानेच्या इथे गंडस म्हणजे आपला हे असतो ना गळा असतो ना, तसंच हत्तीच्या ठिकाणी एक गंडस्थल त्याचा तो अवयव आहे आणि त्याच्यामध्ये तो हे असतो मोती असतो. असं कधी ऐकलं नाही ना? कित्येक दिवस मला शब्द माहिती नव्हता. हा बर बरोबर मला विचारायचं होतं आणि आज अनायासे तो शब्द तिथं आलाच आहे. बरोबर आहे. हा नाही बरं काय हरकत नाही. बरोबर आहे. उलट ते विचारायलाच पाहिजे. बरोबर. आणि तुमच्यामुळे अनेकांच्या शंकात मनात असेल तरी ती नष्ट होते ना. असं होतच. कोणीतरी प्रश्न विचारतो आणि बऱ्याच लोकांना उत्तर मिळतं. हो, कारण प्रत्येक जण कदाचित सगळे ते विचारायला थोडेसे संकोचही करतात, असंही होतं कधी कधी. बरोबर आहे. तर ठीक आहे, थांबूया मग. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयश्चुक्वचाल्पं विषयविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती म्हणणारे कोण? तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आहे. चुकून उद्या जर थोडंसं उशिरा घ्यावा लागला तर जर बदल असेल तर मी कळवीन तुम्हाला की आपण थोडा उशिरा घेऊयात, कारण तो एक कार्यक्रम आहे ना, आम्हाला तिथे जायचे. तर चुकून यायला उशीर झाला तर आपण थोडा उशीर घेऊ, नाही तर मग 4:45ला वेळ ठरलेलीच. तसं मी ग्रुपवर हा घ्या आरती घ्या. हो म्हणा आरती. हा विषय विपदांच्या नंतर कोणता शब्द आहे तो? विषय विपदाम. त्याच्यानंतर तो शब्द व्रात्यमनल्पम. व्रात्य हा व्रात्यमनल्पम. अच्छा. अनल्प म्हणजे अनेक आणि व्रात्य म्हणजे कुणाची तरी आपण जसं व्रात्यपणा करतो तो अर्थ इथं नाही आहे अभिप्रेत. पण विपदा म्हणजे संकट, असंख्य संकट किंवा अगदी कठीण संकट आणि अनेक संकट म्हणून त्यांनी अनल्प शब्द वापरले. आणि विषय म्हणजे सहन करून, असंख्य अगदी कठीण. हो तो संस्कृत मध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. बरोबर आहे. अच्छा ठीक आहे. चालेल चला. हो घ्या आरती घ्या. आरती ज्ञानराजा महादैवल्य तेजा सेविकी साधू संत ज्ञानवेदला आरती ज्ञानराजा लोकल ज्ञान जगी ज्ञाती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू वेदला माझा. आरती ज्ञानराजा
कणकाचे ताट त्यावरती नारी नारद सुंदर सांगायन करू आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा देवीची साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा ईश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्री कृष्ण. कृष्ण